नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 48 ते 55. चैतन्याचा घेऊनी आश्रय, इंद्रिय वृत्ती जा अशेष, धावत्या घेतात विषयांकडे. दिव्याच्या उजेडात घरातील सारे व्यापार, ज्ञान प्रकाशात चालतात योगयुक्ताची देह कर्म. ज्याप्रमाणे कमळपत्र जळात राहूनही अलिप्त, तैसेची करीतो कर्म, परिकर्म बंधात नाही अडकत. बुद्धीस समजण्या आधीच विचारांच्याही पूर्वीच, घडतसे जे कर्म त्यास म्हणती कायिक. सांगतो स्पष्ट मराठीतून योगी जे करतो कर्म, असे ते शरीराने केवळ जशी तान्हुल्याची हालचाल. शरीर हे पांचभौतिक जेव्हा होतसे निद्राधीन, मग एकटेच तेव्हा मन करीतसे सारे व्यवहार. अर्जुना काय हे आश्चर्य, वासनेचा मोठा विस्तार. देहास ठेवते झोपवून, सुख दुःखांचा भोगविते भोग. इंद्रियांस जीना गवसत, ऐसी उत्पन्न होती जी कर्म, केवळ म्हणती त्यांस मानसिक. यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चैतन्याचा आश्रय घेऊन जेव्हा इंद्रिय वृत्ती अशेष अशा राहिलेल्या असतात, तेव्हा त्या विषयांकडे धाव घेतात. दिव्याच्या उजेडामध्ये घरातले सगळे व्यापार चालतात, पण योगयुक्त देहकर्म ही फक्त ज्ञानाच्या प्रकाशातच चालतात. ज्याप्रमाणे कमळाचं पान पाण्यात राहूनही पाण्यापासून वेगळं राहतं, तसाच तो कर्मयोगी आपली आपली कर्मबंधात न अडकता करत असतो. बुद्धीला समजण्याआधी विचारांच्याही पूर्वी जे कर्म घडतं त्याला कायिक असं म्हणतात. आता स्पष्ट मराठीतून मी सांगतो. योगी जी कर्म करतो ती शरीराने केवळ असतात, जशी एखाद्या तान्ह्या बाळाची हालचाल. आपलं शरीर हे पांचभौतिक आहे. ते जेव्हा निद्राधीन होतं तेव्हा मग एकटंच आपलं मन सगळे व्यवहार करत असतं. आणि अर्जुना, केवढं मोठं आश्चर्य आहे की वासनेचा विस्तारच एवढा मोठा आहे की तो त्या देहाला झोपवून ठेवतो आणि सुखदुःखांचे भोग भोगवतो. इंद्रियांना जे सापडत नाही अशी जी कर्म असतात त्यांना केवळ मानसिक कर्म असं म्हणतात. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 48 ते 55. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 56 ते 63.
कर्म करतात योगी तेही, पण कर्मबद्ध होत नाही. कारण संगत अहंकाराची, देतात ते टाकुनी. भूतबाधा होताच, भ्रमिष्ट होतसे चित्त. जमतसे ना मग इंद्रिय कर्माचा मेळ. रूप दिसते लोचनांस, कानानी ऐकतो हाक. मुखानी करे शब्दोच्चार, परंतु नसे त्याची जाणीव. हे राहू दे बाजूस, करतो जे जे उद्देशाविन. ते ते सर्व तू समज, इंद्रियांचेच कर्म. हरी बोले अर्जुनास, जाणण्याचे जे कर्म सर्वत्र. बुद्धीचेच ते ओळख, खरोखर. बुद्धीस देऊनी प्राधान्य, कर्म करता मनपूर्वक. नैष्कर्म्य स्थितीतील पुरुषाहून, दिसतात मुक्त. बुद्धीपासूनी देहापर्यंत, अहंकाराचे नसे स्मरण. म्हणून करता कर्माचरण, शुद्धच त्यांना समज. कर्तेपणाचा अहंकार, टाकून जे केले कर्म. तेच म्हणावे नैष्कर्म्य, गुरुवाक्याचे हे मर्म. यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे सर्व प्रकारची कर्म योगी करतात, पण तरीही ते कधीही कर्मबद्ध होत नाहीत. ज्याच्यासोबत अहंकार येतो तोच मुळात ते टाकून देतात. भूतबाधा झाल्यावरती मन जसं भ्रमिष्ट होतं, मग त्यावेळेला इंद्रिय आणि कर्मांचा मेळच बसत नाही. तसंच काहीसं त्यांच्या डोळ्यांना दिसतही असतं, कानांनी ते हाक ऐकतात, मुखांनी शब्दांचे उच्चार करतात, पण त्याची त्यांना जाणीव नसते. आता हे बाजूला राहू दे. जे जे कर्म उद्देशाशिवाय केलं जातं ते कर्म तू इंद्रियांचं समज. त्यानंतर श्रीहरी अर्जुनाला म्हणतात, जे जे कर्म जाणण्याचं आहे त्या सगळ्या कर्माला तू बुद्धीचं असंच समज. जेव्हा बुद्धीला प्राधान्य देऊन मनपूर्वक कर्म केलं जातं तेव्हा ते नैष्कर्म्य स्थितीतूनही मुक्त अशा योग्याप्रमाणे भासतात. बुद्धीपासून देहापर्यंत ज्यांना अहंकाराचं कुठलंही स्मरण नसतं आणि त्यालाच अनुसरून ते कर्म करत असतात, तेव्हा त्यांना तू शुद्ध समजायला पाहिजेस. कर्तेपणाचा अहंकार टाकून जे कर्म केलं जातं त्यालाच नैष्कर्म्य असं म्हणावं आणि हेच ह्या माझ्या गुरुवाक्याचं तू मर्म समज. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 56 ते 63.
धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 64 ते 71. आता शांतरसाचा पूर उचंबळून येई माझ्यातून, बोलण्याच्याही पलीकडील करतो मी हे व्याख्यान. इंद्रियांविषयीचे पराधीनपण ज्यांच्या मधुनी झाले दूर, तेच असती येथे योग्य ऐकण्यासाठी. ऐसे बोलता ज्ञानदेव, संत श्रोते म्हणते त्यांस, कथेतून करता विषयांतर, श्लोक संगती होईल भंग. जरी केली घासाघीस, बुद्धीस होयना आकलन, मनास कळण्या कठीण, दैवयोगाने सांगितले तुझ. शब्दांच्याही जे पल्याड, मांडले ते शब्दात, काय हवे आणखीन, कर आता पुढे कथन. श्रोते होती उत्कंठित, जाणताच ते ज्ञानदेव, ऐकला कृष्णार्जुन संवाद, पुढे ऐका तो लक्ष देऊन. आता कृष्ण म्हणे पार्थास, कृतकृत्य जे असती पुरुष, ऐकतयांचे लक्षण, चित्त देऊन. ज्ञानयोगाने जो संपन्न, कर्मफलाचा जास वीट, शांती करते प्रवेश, हृदयात त्याच्या. श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे जाऊन श्रोत्यांना म्हणतात, आता यानंतर माझ्या हृदयातून शांत रसाचा पूर उचंबळून येईल आणि बोलण्याच्याही जे पलीकडचं आहे असं काहीसं व्याख्यान मी इथून पुढे करीन. इंद्रियांच्या विषयी ज्यांचं पराधीनपण दूर झालेलं आहे तेच हे सगळं ऐकण्यासाठी इथे योग्य ठरतील. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणल्यानंतर श्रोते त्यांना म्हणतात, आता ह्या कथेमधून विषयांतर करू नकोस. असं केलंस तर ह्या श्लोकांची संगती सगळी भंग होऊन जाईल आणि जरी कितीही घासाघीस केली तरी बुद्धीला जे समजणार नाही, मनाला कळायला अत्यंत कठीण असं दैवयोगाने तुला समजलेलं आहे. जे शब्दांच्याही पलीकडचं आहे ते तू शब्दात मांडतोयस. यापेक्षा अजून आम्हाला आणखीन काय हवं? तेव्हा आता तू पुढे ही कथा चालू ठेव. श्रोते अशा रीतीने उत्कंठित झालेले समजताच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो कृष्णार्जुन संवाद मी ऐकला तो पुढे जाऊन लक्ष देऊन ऐका. आता श्रीकृष्ण पार्थाला म्हणतात, जे पुरुष कृतकृत्य आहेत त्यांची लक्षणं मी सांगतो, ती चित्त देऊन ऐक. ज्ञानयोगाने जो संपन्न आहे
आणि कर्माच्या फळाचा ज्याला अक्षरशः वीट आलेला आहे त्याच्या हृदयात शांतता म्हणजेच शांती प्रवेश करते. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 64 ते 71. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 72 ते 79. त्याहुनी दुसरा अजून कर्माचे पडता बंधन, अभिलाषेच्या गाठीतून आवळतो फळभोगाच्या खुंटीस. फळाची इच्छा असे जास, असा वाटतो वरवरून, पूर्ण होता कर्म हातून, पण राहे तो उदासीन. जेथे पाहतो तेथ सृष्टी होतसे सुखमय, जेथे दाखवेल तेथ नांदतसे महाबोध. 9 छिद्रांच्या देहात राहतो जो वस्तीस, परीन त्यासवे तादात्म्य, जो करतो फलत्याग. जसा पाहता सर्वेश्वर, दिसत असे तो क्रियाशून्य, परित्रिलोकाचा रचनाकार, असतो तोच. करता जर म्हणावे त्यास, कर्मापासून तो अलिप्त. वृत्ती ही ऐशा उदासीन, शुद्ध सारे अवयव. सहज स्थितीन होतसे भंग, अकर्तेपणासन कुठली याच. उत्पन्न करीतो उत्तम, महाभूतांचे समुदाय. प्राणिमात्रांस टाके व्यापून, कधीही न होतसे आसक्त. उत्पत्ती लयाच्या जगतात, शुद्ध नसे त्याची त्यास. यानंतर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण पार्थाला निष्कर्म पुरुषाची लक्षणं सांगतो आहे. तेव्हा त्याहूनही दुसरा एक अजून असा असतो की ज्याला कर्माचं बंधन पडतं आणि अभिलाषेच्या म्हणजेच आसक्तीच्या गाठीतून जणू काही तो स्वतःला फळभोगाच्या खुंटीला आवळूनच धरतो. पण फळाची इच्छा ज्याला असते असं वरवरून वाटतं, पण हातातून कर्म घडून गेल्यानंतर त्या बाबतीत मात्र तो उदासीन दिसतो. तोच खरा निष्कर्मयोगी. जिथे पाहतो तिथे सृष्टी सुखमय होत जाते. जिथे दाखवेल तिथे महाबोध किंवा ज्ञानच नांदत राहतं. आपला हा 9 छिद्रांचा देह, त्याच्या वस्तीमध्ये तो राहत असतो, पण त्या देहाशी तद्रूप न होता तो कर्मातून मिळणाऱ्या फळाचाही त्याग करून टाकतो. तसं पाहायला गेलं तर सर्वेश्वर जो क्रियाशून्य दिसतो, पण तरीही ह्या त्रिलोकाचा तो रचनाकार असतो. कर्ता जर म्हणायचं तर तो कर्मापासून अलिप्त असतो. त्याच्या वृत्तीही तशा उदासीनच असतात आणि त्याचे सर्वच्या सर्व अवयव अगदी शुद्ध असतात.
सहज स्थिती त्याची कधीच भंग पावत नाही आणि त्याच्या अकर्तेपणाला सुद्धा कुठलीच आच येत नाही. उत्पन्न करतो तेही अत्यंत उत्तम असे महाभूतांचे समुदाय तो सर्वेश्वर उत्पन्न करत असतो. प्राणीमात्रांना तो व्यापून टाकत असतो, पण तरीही त्यांच्या बाबतीत तो कधीही आसक्त होत नाही. उत्पत्ती आणि लयाच्या या जगामध्ये त्याला त्याचीच शुद्धसुद्धा नसते. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 72 ते 79. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 80 ते 87. कशास करावी त्याची गोष्ट, सर्वांच्याही असून जवळ. पाप पुण्य नाही त्यांचे जाणत, न होतसे त्यांचा साक्षीदार. सगुण स्वरूपाच्या संगतीत राहुनी करीतो व्यापार. तयाच्या निर्गुणपणात जरा न दिसे मलिनपण. लोक ऐसे सांगतात, उत्पत्ती पालन अनसंहार. ऐसे तयाचे कर्तृत्व, अज्ञान तू त्यास समज. अज्ञान जेव्हा होतसे नष्ट, भ्रमरूप काळजी होतसे दूर. अकर्तृत्व तेव्हा होई प्रकट, ईश्वराचे. अकर्तासे हा ईश्वर, पटते जेव्हा मनास. मीही असे स्वभावतःच, मूळापासून तो ईश्वर. चित्तात येतायसा विचार, तिन्ही लोकी नवरे भेद. तयास येई मग अनुभव, मुक्त आहे सारे जग. पूर्वेकडील राऊळात सूर्याची दिवाळी लखलख. दुसऱ्या दिशेस तेव्हाच अंधार होतसे दूर. साधकाचा होता निश्चय, आत्मज्ञानाच्या संबंधित. समजे स्वतास ब्रह्मरूप, ब्रह्माकार वृत्ती रात्रंदिवस. त्या सर्वेश्वराचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगळ्यांच्या जवळ असूनही ज्यांच्याजवळ तो राहतो त्यांचं पाप आणि पुण्य हे तो जाणत नाही आणि त्याचा तो साक्षीदारही होत नाही. सगुण स्वरूपाच्या संगतीत राहून तो जरी व्यापार करत असला तरी त्याच्या निर्गुणपणामध्ये जरासुद्धा मलिनपण येत नाही. लोक असं सांगतात की उत्पत्ती, पालन आणि संहार हे त्याचं कर्तृत्व आहे म्हणून, पण त्याला तर तू खरोखरी अज्ञानच समज असं श्रीकृष्ण पार्थाला सांगत असतात. जेव्हा हे अज्ञान दूर होतं
आणि भ्रमरूप काळजीसुद्धा नष्ट होते, तेव्हा त्या ईश्वराचं अकर्तृत्व तिथे प्रकट होतं. अकर्ता असणारा हा ईश्वर जेव्हा मनाला पटतो, तेव्हा मीही स्वभावतःच मुळापासून ईश्वरमय आहे हे जाणवतं. आणि मनामध्ये एकदा का असे विचार यायला लागले की तिन्ही लोकांमध्ये आणि स्वतःमध्ये कुठलाही भेद उरत नाही, तेव्हा मग हे जगच सर्वस्वी मुक्त आहे असा अनुभव येतो. पूर्व दिशेला जेव्हा सूर्य उगवत असतो, तेव्हा त्या दिशेला लखलखणारी दिवाळी असते. आणि तसंच तेव्हा इतर जगाचा अंधारही दूर होत असतो. तसंच साधकाचा एकदा का निश्चय झाला आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, तर तो स्वतःलाच ब्रह्मरूप समजायला लागतो आणि ती ब्रह्माकार वृत्ती त्याची रात्रंदिवस टिकून राहते. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 80 ते 87. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 88 ते 95. असे व्यापक जे ज्ञान प्राप्त होतसे जास, दृष्टीस येते जे समत्व, वर्णन त्याचे शब्दातीत. स्वतःस समजती ते ब्रह्मरूप, तसेच भासे जगतयांस. हे सांगण्यास काय वाटावे नवल. कौतुकानेही कधी दैव, न पाहतसे दीनपण. तैसेची कधी विवेक, न जाणतो भ्रांतीस. अथवा जसा अंधकार सूर्य न पाही स्वप्नात, अमृताच्या कानावर मृत्युवार्ता नाही येत. उष्ण ढग असे काय, चंद्र नाही ते जाणत. तसेच तो न जाणे भेद, जो होतसे ज्ञानमय. गज आहे काहे चिलट, चांडाळ आहे का आहे द्विज. स्वतःचा का परक्याचा सूत, भेद नसे मग हा उरत. गाय असो वा असो श्वान, थोर न कोणी न कोणी नीच. जो असे सदैव जागृत, पडणार कशी त्यास स्वप्न. उरला असेल अहंकार, भेद येईल प्रचितीस. समूळ होता त्याचा नाश, नसे मग तेथे भेदभाव. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं सांगतात की ज्याला व्यापक असं ज्ञान प्राप्त झालेलं असतं, त्याला त्याच्या दृष्टीला जिथे पाहिल तिथे समत्व किंवा समानताच दिसायला लागते. आणि मग त्याचं वर्णन करणं हे शब्दांच्याही आवाक्यात राहत नाही किंवा शब्दांच्याही पलीकडचं ठरतं. स्वतःला ते ब्रह्मरूप समजायला लागतात आणि त्यांना ते जगही तसंच वाटायला लागतं. हे म्हणायला काय नवल वाटावं. कौतुकाने सुद्धा दैवाला कधी दीनपण
अगतिकता किंवा गरिबी दिसत नाही. तसंच विवेक जेव्हा असतो तेव्हा भ्रम किंवा भ्रांतीही उत्पन्न होत नाही. जसा अंधार सूर्याला कधी दिसतच नाही, अगदी स्वप्नात सुद्धा, तसंच अमृताच्या कानावर कधी मरणाची वार्ताही येतच नाही. चंद्राला तर ठाऊकच नाही की उष्ण धग काय असते ते. तसंच हा ज्ञानमय कुठलाच भेद जाणेनासा होतो. मग तो हत्ती आहे का चिलट आहे, वाईट मनुष्य आहे का चांगला मनुष्य आहे, स्वतःचा मुलगा आहे का परक्याचा मुलगा आहे, असा कुठलाच भेद त्याच्या मनात किंवा त्याच्या ठायी तेव्हा उरत नाही. गाय असो वा कुत्र असो, कोणी मोठा असो वा कोणी खालचा असो, असं सदैव जागृत राहणारा जो असतो त्याला स्वप्न तरी कशी पडणार. तसंच ह्या ज्ञानमयी पुरुषाला सर्वत्र समानता दिसत असते. जर थोडा का होईना अहंकार उरला असेल ना, तरच भेदाची प्रचिती येईल. पण त्या अहंकाराचा जर का समूळ नाश झाला तर मग तिथे कुठला आला भेदभाव. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 88 ते 95. धन्यवाद.